मला फार आनंद होतोय आज मी इकडे आलोय. या भागात मी कधीच आलो नव्हतो. ब्रह्मपुरीपर्यंत आलो होतो, हेमलकसा आलो होतो, पण मी दादांना अनेक वर्ष ओळखतो. आम्ही अनेक ठिकाणी भेटतो आणि इतकं महत्त्वाचं काम चाललंय मला माहिती होतं, पण ते इतकं तळागाळापर्यंत पोचलं होतं हे मला माहीत नव्हतं. मला ते इकडे आल्यावर समजलं. मी सगळ्यात कमी वयाचा आहे यांच्यामध्ये. मी सगळे माझ्या जन्माच्या अगोदर हे कामं करायला सुरुवात केली होती यांनी. ठीक आहे, इतके मोठे लोक आहेत, त्याच्यामुळे मला जरा भीती वाटते स्टेजवर, म्हणून मी खाली येऊन बोलणार आहे तुमच्याशी. ठीक आहे, तर पहिलं काम तुम्हाला सांगतो. मी वय तसं कमी माझं यांच्यापेक्षा, पण जरा 20-1 लाख लोकांना मार्गदर्शन केलंय मी भारतात आणि जगात. तर मला नाही टाळ्या नका वाजवू, ते मी सांगतोय तुम्हाला की मला कमी वयात चांगल्या संधी मिळाल्या, त्याच्यामुळे मला माणसं समजायला लागली. 2,500 संस्थांचं पाणी प्यालोय मी. ठीक आहे, 2,500 भारतातल्या व्याख्यानांच्या निमित्ताने, उद्घाटन, फलाना काय काय. तर कमी वयात माणसं समजायला लागलेत. त्यात मी आता माझ्या बाजूला डॉक्टर मेश्राम साहेब बसलेत. ते मेंदूचे डॉक्टर आहे. आपले मेंदूचे इतके प्रॉब्लेम झाले, लोक मेंदू वड्याला मेंदू वडा म्हणतात. ठीक आहे, मग हे त्या मेंदू वड्याचे डॉक्टर नाही आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला वाटायचं वेगळंच काहीतरी आहे. तर तुम्हाला खरं सांगतो मी, या परिसरातले लोक तुम्ही फार भाग्यवान आहात, अतिशय भाग्यवान आहात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अशा प्रकारच्या अतिशय दुर्गम भागामध्ये इतकं मूलभूत काम 40-41 वर्ष ही माणसं करतायत. स्वतः मनाने ठरवून, दुसरीकडे कुठे रोजगार भेटला नाही म्हणून ते इकडे आलेले नाही, तर 41 वर्ष काम करतायत या पूर्ण परिसराला आपला परिवार मानून. तुम्हाला चांगलं माहिती आहे, नातेवाईक सुद्धा एकमेकाला होत नाहीत. कोणी कोणाला 500 रुपये मागून बघा देतं का कोणी? काही कोणाला कोणी काही करत नसतंय, गाव असं का शहर असो. आणि हे माणसं 41 वर्षापासून काम करतायत. आज मी बारकाईने बघतो इथे गावा खेड्या पाड्यातून अशी लोक आलेली आहेत. एक अनेक दिव्यांग लोक आलेली आहेत, अनेक महिला आलेल्या आहेत. त्यांना त्या पुरस्काराचा पण आनंद नाही होत. काही चेहऱ्यावर भाव नाही, काही नाही. नवीन पिढी आली तेवढीच 2-4 मोबाईल फक्त फोटो काढत होते. त्या बिचाऱ्यांना तिथे येऊन सुद्धा असं वाटत होतं की हे इकडं कशाला बोलवलं, इकडंच दिलं असतं. अशा परिस्थितीत 41 वर्ष सक्षमीकरणाचं काम करतायत. आणि मला माहिती आहे, आदिवासी भाग आपला इतके भोळे लोक आहेत आणि इतके साधे आहेत की त्यांना मनापासून धन्यवाद पण म्हणता येते, कारण खूप साधेपणा आहे, जो चांगला आहे. ते काही फार वाईट गोष्ट नाही आहे. माझी एक मनापासून इच्छा आहे, 41 वर्ष सलग काम करणं. आज भाऊ आज आपल्यात नाही, महिन्याभरापूर्वीच खरं तर गेले, पण ही मंडळी इतकं कष्ट करतायत. तर एकदा आपण ना उभं राहून यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. जोरदार, अगदी म्हणजे मनापासून, ताकदीने. बहुत बढिया. मागे एकदम चांगल्या टाळ्या वाजतायत, खूप चांगल्या टाळ्या. मी वाजवून दाखवतो तुम्हाला. महिलांकडून आवाज कमी येतोय, अजून जोरात. क्या बात आहे. 41 वर्ष, तर आपण 41 वेळा टाळ्या वाजवू. आता फक्त 20 झाल्या, अजून 21 वेळा. जोरदार और जोरदार और जोरदार. काही आता नाही, बहुत खूप, बहुत बढ़िया. हा बस, आता खाली बसा सगळे. छान. आपल्या बरोबर जे काम करतात ना, त्यांना एकदम मनापासून धन्यवाद म्हणता आलं पाहिजे, एकदम मनापासून. कारण एखादं कुटुंब जसं मानतात तसे मानून हे सगळे लोक काम करतात. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी मोठी गोष्ट आहे. आपण आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्यासाठी काम केलं, त्याचा फायदा आपल्याला झाला, तरी आपल्याला आनंद वाटतो, है ना?
आणि तेवढं काम आपण आपल्यासाठी केलं तर आपला पुन्हा सत्कार होतो. त्यांचं काय, त्यांचे बाहेर सत्कार होत राहतात, पण आपण मनापासून धन्यवाद म्हटलं पाहिजे. काय काम करतायत. काही या भागात कोणी यायला पण नाही म्हणत बाहेरून. मी पहिल्यांदा आलो आणि हे इतके वर्ष राहून इकडे काम करतायत आणि त्यांना तुम्ही साथ देतायत. मी तुम्हाला सांगतो, अनेक आदिवासी भागात जाऊन आलोय मी, पण इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या सुयोग्य पद्धतीने काम मी पहिल्यांदा पाहतोय. तर त्याबद्दल मनापासून कौतुक करतो. खूपच चांगलं काम तुम्ही करताय. माझं नाव यजुर्वेंद्र महाजन, मी मास्तर आहे. ठीक, शिक्षणात काम करतो. माझा परिचय सतीश दादांनी केला. खरं तर ते इतके मोठे आहेत आणि इतकं मोठं काम आहे की त्याच्याशिवाय आम्ही आत्ता 10, 12, 15 वर्षात काम सुरू केलंय. पण आम्ही एकमेकांकडून खूप शिकतो. अशा सगळ्या लोकांबरोबर राहून आम्हाला खूप शिकायला मिळालंय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो सुरुवातीला. एक मोहिनी नावाची मुलगी, त्या मुलीचं नाव मोहिनी. जन्माला आल्यापासून ती मुलगी अंध होती. दोन्ही डोळ्यांनी काहीच तिला दिसायचं नाही जन्माला आल्यापासून. अशीच एका संस्थेमध्ये, शासनाच्या संस्थेमध्ये वाढली. का? कारण तिला जन्माला आल्यापासून आई वडील पण नव्हते, अनाथ. अशी जन्माला आली म्हणून तिला कुठेतरी टाकून दिली होती आणि ती संस्थेमध्ये शासनाच्या आली. अशा पद्धतीने ती वाढली. म्हणजे दोन्ही डोळे पण नाही, आई वडील पण नाही, आणि 14 वर्षाच्या आसपासची असताना तिला फार शारीरिक दृष्ट्या त्रासाचा समाजामुळे सामना पण पुन्हा करावा लागला. अशा परिस्थितीत ही मोहिनी 12वी पास झाली. आणि मग तुम्हाला माहिती आहे, अनाथ मुला मुलींना 18 वर्षाच्या नंतर बाहेर पडावं लागतं संस्थेच्या. अशा 18 वर्षाच्या नंतरच्या फक्त मुला मुलींसाठी आम्ही काम करतो. मग ही मुलगी कुठली? हरियाणातली. मग ती हरियाणातून 12वी नंतर आली आमच्याकडे, ग्रॅज्युएशन केलं. आणि त्याच्यानंतर 1 वर्षापूर्वी या मोहिनीची निवड बँक प्रोबेशनरी ऑफिसर क्लास 1 म्हणून झालेली आहे. आणि आता ती मोहिनी आग्र्याला काम करते. ठीक, मग अगोदर नाव पण नाहीये. अनेक मुलं मुली अशी असतात की त्यांना आई वडीलच माहिती नसतात, मग नाव पण नसतं. मग नाव असं असतं, मोहिनी, राज, पंकज, एवढंच नाव, पुढे काहीच नाही. मग मी काय करतो, नाव पण देतो. मोहिनी यजुर्वेंद्र महाजन, पंकज यजुर्वेंद्र महाजन, राज यजुर्वेंद्र महाजन. मग ते झालं, नोकरी लागली. हे इथपर्यंतच्या प्रवासामध्ये असा विचार करा की मोहिनीला काय वाटत असेल. कोणती अडचण शिल्लक राहिली मला सांगा बरं. जन्मता दिसत नाही, जन्मता आई नाही, वडील पण नाही, पुन्हा समाजातल्या सगळ्यात वाईट कृतीचा सामना पण आयुष्यात करावा लागला. शिल्लक काय राहिलं वाईट व्हायचं अजून. अशा परिस्थितीत मोहिनी उमेदीने काय म्हणते, मुझे भी कुछ करना है, मैं करके दिखाऊंगी. मला मोहिनीची एक गोष्ट कोणती आवडली माहिती का? ती रडत नाही बसत. इतकं झाल्यानंतरही ती काय म्हणते, जो हुआ सो हुआ, अब क्या करना है वो बोलो, मैं और कुछ करना चाहती हूं. रडणारे लोक कायम मागे राहतात आयुष्यात आणि लढणारे लोक तुमच्यासारखे, मोहिनीसारखे पुढे जातात. जे तक्रार करत राहतात, गव्हर्नमेंट असं आहे, फलाना तसं आहे, जगच खराब आहे, माणूस माणसालाच होत नाही, फलानाच आहे, राजकारण असंच आहे, जाऊ द्या, सगळं उडून जाऊ द्या. आपल्याला आत्ता आपल्याला एकत्र मिळून काय करता येईल ते जे करायला घेतात त्यांचे असे सत्कार होतात. 1 लाख 2 लाख रुपयाची उलाढाल. ठीक आहे. असा
अजून एक माझा मुलगा आहे, त्याचं नाव राज आहे, राज. आणि राजच नाव होतं, दुसरं पुढे काहीच नाही. तर राजला काय, जन्मापासून दोन्ही पायच नाही आले. मग तो हातावर चालायचा. तो जन्मानंतर त्याला जेव्हापासून समजायला लागलंय तेव्हापासून तो भोपाळच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागायचा. ठीक. आणि मग 6 वर्षाचा असताना स्टेशनवर भीक मागायची आणि त्याच्या बरोबर एखादी गाडी आली त्याच्यात बसून जायचं. तर असा तो मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर आला 6 वर्षाचा असताना. मग मुंबईला पोलिसांनी पकडलं आणि त्याला अनाथगृहात टाकलं. दोन्ही पाय नाही, आई वडिलांचा पत्ता नाही. तिथे गेल्यानंतर आपले लोक फार भारी. आता डॉक्टर साहेब म्हटले ना, मेंदू वापरला पाहिजे. आपले लोक मेंदूच वापरत नाही लवकर. त्याला पाय नव्हते तर यांना वाटलं याला डोकं पण नाहीये. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल डोकं कोणाला नव्हतं. ठीक आहे ना. तर त्याला मतिमंदांच्या संस्थेत पाठवून दिलं आणि तिथे तो 8 वर्ष राहिला. कसा तरी 10वी 12वी पूर्ण झाला आणि मग इकडे मनोबलला आला, दीपस्तंभला. 6 महिने मी त्याची गंमत बघितली. त्याला शिकण्याचं जास्त काही येत नव्हतं, कारण शिकवलंच गेलं नाही फार. पण त्याचं ड्रॉइंग फार भारी होतं. फार भारी म्हणजे असा माणूस समोरचा तसा काढून टाकायचा. मग मी विचार केला की याला जे स्कूल ऑफ आर्टला पाठवलं पाहिजे. एकदम सोपा नियम आम्ही पाळतो संस्थेमध्ये. समजा राज आला, त्याचं ड्रॉइंग चांगलं आहे. समजा मॅडम तुमचा मुलगा आहे आणि त्याचं ड्रॉइंग चांगलं आहे असं तुम्हाला जर 10वीत समजलं तर तुम्ही त्याला कुठे शिकायला पाठवाल? जे स्कूल ऑफ आर्ट. बरोबर आहे की नाही? एकदम साधी गोष्ट आहे. तर आम्ही काय नियम पाळून घेतलाय की कोणताही मुलगा मुलगी ज्याच्या बरोबर आपण काम करतो तर त्याला गरजू मुलगा मुलगी न समजता त्याला आपला मुलगा मुलगी समजायचा आणि मग सगळं काम करायचं आणि निर्णय घ्यायचे. तर एकदम बरोबर निर्णय होतात. मी काय बोलतो लक्षात येतं? आमच्याकडे एका मुलीचा पाय कापला. इथून कॅन्सर होता, मग पाय कापायला लागला. आदिवासी भागातली मुलगी, नाशिक परिसरातली. मग नवीन स्टाफ येत जात असतो. मग मीटिंग मध्ये चर्चा झाली की आता पाय टाकायला लागेल. मग ते नवीन आलेला म्हटलं त्याला जरा उमेद, सर जयपूर फूट टाकला पाहिजे, फ्री भेटतो आणि मला माहिती. म्हटलं कुठे भेटतो? म्हटलं बा. त्याला म्हटलं का रे, तो एक मेटलचा पण पाय मिळतो 1 लाखाचा. हो म्हटले सर, पण तो 1 लाखाचा राहतो. मग म्हटलं का रे, तो एक प्रोस्थेटिक पाय मिळतो 3.5 लाखाचा. हो म्हटले, पण सर आपल्याला अडचण आहे ना म्हटलं पैशाची, त्याच्यामुळे जयपूर फुटच टाकला जातो सगळीकडे, तोच चांगला राहतो. म्हटलं बा. मग मी त्याला असं म्हटलं की असं समज की तुझ्या भावाचा पाय कापावा लागला काही कारणाने, असं समज, आणि त्याला पाय टाकायचा असेल तर तू या 3 मधला कुठला टाकशील? मग तो म्हटला, सर ते 3.5 लाख वाला कुठे भेटतो? म्हटलं का रे, तुझ्याकडे पैसे नाही ना, आता तू माझ्याकडे ऍडव्हान्स मागत होता. नाही म्हटले सर, मी कुठून पण पैसे आणेल, पण मी टाकेल तर 3.5 लाखाचा टाकला. मग त्याला मी म्हटलं असाच विचार करायचा, आपल्याकडे जरी पैसे नसले तर पैसे आणता येतात, पण त्याला पाय टाकायचा तर 3.5 लाखाचा टाकायचा. तर राजला या पद्धतीने आम्ही जे स्कूल ऑफ आर्टला जायला म्हटलं. तर तो म्हटला हे काय असतं? मग 1.5 वर्ष त्याने त्या जे स्कूल ऑफ आर्टच्या एंट्रन्सचा अभ्यास करायला त्याला 2 शिक्षक जोडून दिले. आणि 2 वर्षापूर्वी राज जे स्कूल ऑफ आर्टला त्याची निवड झाली आणि तो आता 2nd इयरला तिथे शिकतोय. म्हणजे जो मुलगा मुंबईत 6 वर्षाचा असताना भीक मागत सापडला, तो आता जे स्कूल ऑफ आर्ट आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या संस्थेत शिकतोय. आणि काम असं करतोय की त्याने जर एखाद्याच्या फोटोवरून त्याचं चित्र काढून दिलं तर त्याला 5,000 रुपये मिळतात. सो आज आपण राज्यघटनेच्या
या संविधानाच्या आपल्या 10 ओळी ज्या वाचत होतो त्याच्या इंट्रोडक्शनच्या प्रस्तावनेच्या, त्याच्यातल्या एका ओळीवर काम करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय, ती आहे दर्जाची व संधीची समानता. म्हणजे हे सगळ्यांना हे मिळालं पाहिजे, संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना पुढे जायचं मागे जायचं ते ठरवतील. या आधारावर 41 वर्ष काम चाललेलं आहे. तुमच्यापैकी अनेक लोक संस्थेबरोबर काम करतात. अनेक दिव्यांग संघटनांच्या व्यक्ती सुद्धा आलेल्या आहेत इथे. हात वर करा बरं, दिव्यांग संघटनांच्या व्यक्ती ज्या ज्या आल्या. फार छान, फार छान. हात खाली करा. आज मेश्राम डॉक्टर साहेबांनी मला 3 मुद्दे मांडायला सांगितले. ते म्हटले हे 3 मुद्दे तुम्ही यांच्याकडे मांडा, आणि त्यांनी मला त्याचं मार्गदर्शन केलंय. ते आहे मेंदू संदर्भातले मुद्दे. ठीक, तुम्हाला माहिती आहे का मेंदू कसा काम करतो? मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो मेंदू कसा काम करतो. ठीक, मेंदूला अक्कल असते का नसते? कोण सांगेल? तुम्हाला काय वाटतं? मी जाऊन येतो, तोपर्यंत विचार करा. ठीक आहे, मेंदूला अक्कल असते का नसते? असते. किती लोकांना वाटतं असते? हात वर करा बरं. मेंदूला अक्कल असते का नसते? ओके, हात खाली करा. किती लोकांना वाटतं मेंदूला अक्कल नसते? अक्कल म्हणजे काय? काय करावं काय नाही करावं हे समजणं. त्याला सोप्या भाषेत अक्कल म्हणू आपण. तुम्हाला सांगू का मी, मेंदूला अक्कलच नसते. नसते ताई, मी सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे मोबाईल आहे का ताई? मोबाईल आहे, त्याला अक्कल आहे? त्याला अक्कल नाहीये. मोबाईल कसा चालतो? तो त्याचा चालतो का ताई? त्याला कोण चालवते? तो कोणाच्या अक्कलने चालते? हा, मी तेच म्हणतोय तुम्हाला. आपला जो मेंदू आहे तो त्या मोबाईलच्या मेमरी सारखा, मशीन सारखा आहे. तो त्याच्या अक्कलने चालत नाही. तो कसा चालतो? तुम्ही जर मोबाईलला सांगितलं आदिवासी गाणं लाव, तर तो कोणतं गाणं लावेल? का मारवाडी गाणं लावेल? नाही, तो आदिवासी गाणं लावेल. तुम्ही जर त्याला सांगितलं मराठी पिक्चर लाव, तर तो कोणता पिक्चर लावेल? मराठी. का हिंदी? नाही, मराठी. म्हणजे मोबाईलला तुम्ही जे सांगाल, तुम्ही जे बटन दाबाल, तेच तो काम करते. बरोबर? आपला मेंदू बरोबर असाच काम करतो. तुम्ही मेंदूला जे सांगणार तेच काम मेंदू करणार. मेंदू त्याच्या डोक्याने काहीच काम करत नाही. तुम्ही जर मेंदूला सांगितलं बाईची जात आपण काय करणार आयुष्यात, तर मेंदू म्हणते बरोबर आहे, बाईची जात काहीच करू शकत नाही. समजतंय? पण तुम्ही जर म्हटलं बाई आहे म्हणजे काय, मी काय खात नाही का, मला काय अक्कल नाही का, डोकं नाही का, मी पण बचत गट करून दाखवेल, तर मेंदू काय म्हणतो? बरोबर आहे, खरा. हा, मग त्या बाई करत नाही काही आणि या बाई करून टाकतात. दोघांना मेंदू सारखा आहे, दोघांच्या मेंदूत फरक नाही. 40 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती, आदिवासी लोकांना हेच माहिती नव्हतं की आपल्याला पण डोकं आहे, आपण पण काम करू शकतो. त्यांना वाटायचं आपण फक्त काहीतरी राहायचं, जगायचं, काहीतरी खायचं, काढायचं आणि तेवढं जगायचं, आपण काहीच करू शकत नाही. ही आमची आपली सगळी बांधव भगिनी इकडे यायला लागली, सांगायला लागले, अरे तुमच्यात किती ताकद आहे, तुम्ही काय काम करू शकतात, तुम्ही खूप चांगलं काम करू शकतात, तुम्ही किती मेहनत करतात. आता लाखोची उलाढाल करताय. बायका अशा कार्यक्रमाला यायच्या का? असे सत्कार वित्कार द्यायच्या? कारण त्यांना अगोदर काय सांगितलं होतं? बाईची जात असं करत नसते. अपंग लोकांचं काम अगोदर काय होतं? 20 वर्षापूर्वी
मुख्य काम काय अपंगांचं होतं? मागून खाणे. खरं का खोटं? जास्तीत जास्त अपंग मागून खायचे. का? त्यांनी स्वतःला आणि सगळ्या समाजाने त्यांना हेच सांगून ठेवलं होतं की तुझ्या करून काही होणार नाही, तू मागूनच खाशील, कारण तू अपंग आहे. बरोबर? पण जसं जसं आपण आपल्या मेंदूला हे सांगायला लागलो, अरे माझा पाय अपंग आहे, डोकं नाही. माझा प्रॉब्लेम कशाचा आहे? पायाचा आहे, डोक्याचा नाहीये. हा, तर मी तर पाहिजे ते करू शकतो. तर आता परिस्थिती अशी झाली की अपंग आपल्या व्यक्तींचे बचत गट तयार झाले, संघटन तयार झाले आणि ते सगळ्यांना मदत करायला लागले. हा सगळा खेळ मेंदूचा आहे. म्हणजे काय? मेंदूला आपण काय सांगतो त्याचा हा सगळा खेळ आहे. म्हणून आपल्या मेंदूला आपण रोज काय सांगितलं पाहिजे ते सगळं आपल्या हातात आहे. म्हणून कधीच स्वतःला कोणीच कमजोर समजण्याचं काहीच कारण नाही. मी म्हणून तुम्हाला 2च उदाहरणं दिले. तिसरं उदाहरण देऊ? माझा एक मुलगा आहे, त्याची उंची 2.5 फूट आहे. त्याचं वय आहे 24 आणि उंची आहे 2.5 फूट. आता ज्यांची उंची 2.5 फूट असते त्यांना समाजात काय केलं जातं? चिडवलं जातं, हसलं जातं. ज्यांच्या मेंदूला गंज लागलाय ते सगळं असं काम करतात. ठीक आहे, त्याच्याकडून काही होईल असं वाटतं का आपल्याला? 2.5 फुटाचं आहे, काय करायला आयुष्यात? बघा, काहीतरी कुठेतरी 200-500 रुपये मिळाले, 2-5 हजार मिळाले असं वाटतं की नाही? या माझ्या मुलाचं नाव आहे ऋषिकेश. आणि ऋषिकेशने 15 दिवसापूर्वी दिल्लीला UPSC परीक्षेची मुलाखतीची परीक्षा दिलेली आहे. आणि तो त्याच्यामध्ये आता पुढच्या महिन्यात सिलेक्ट होणार. तो कलेक्टर होणार, IAS. आणि जर सगळ्या निसर्गाच्या गोष्टी बरोबर घडून आल्या, सांगता येत नाही, तो तुमच्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून 2-4 वर्षात येईल एवढा. आणि त्याच्या मागे सगळे असे 15, 20, 25 इन्स्पेक्टर अधिकारी फिरतील आणि तुम्ही जाऊन त्यांचं स्वागत करा. या साहेब, नमस्कार. त्या ऋषिकेशने काय विचार केला असेल ते मी तुम्हाला सांगतो. त्याने जर त्याच्या मेंदूला सांगितलं की काय उपयोग आहे माझा आयुष्यात जगून, हे एवढंच उंची दिली, सगळे लोक असतात, कुत्रे अटॅक करतात. तुम्हाला माहिती ना, ज्यांची कमी उंची त्यांना कुत्र फार त्रास देतं. ब्रह्मपुरीचा पण एक मुलगा होता माझ्याकडे, थांबदेव. ठीक आहे, आणि आता तो जॉबला लागलाय वाटतं. त्याने काय सांगितलं, माझी उंची कमी आहे पण माझं डोकं शाबूत आहे. आणि जगात ज्याचं डोकं शाबूत आहे, ज्याला विचार करता येतो, ज्याला समजतं काय काय नाही, तो माणूस काय पण करू शकतो. फक्त त्याने त्या मेंदूला तसं सूचना द्यायला पाहिजे की मी करू शकतो, मी करेल, किती पण त्रास असू दे, मी करून दाखवेल, मी मेहनत घेईल, मी शिकेल. याच्या उलट आपल्याकडे सांगितलं जातं स्वतःला काहीच उपयोग नाही, काय बाईचा जन्म, काय हे माझं अपंग करून ठेवलंय, कशाला मला पृथ्वीवर पाठवला, माझं असंच माझं तसंच, असं सांगून सांगून आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. मध्याच्या काळात अशी एक लाट आली होती जी आता ताई सांगत होत्या, आदिवासींचा विकास झाला पाहिजे. म्हणजे आदिवासी मागे असतात. आदिवासींची जीवनशैली ही सगळ्यात उत्तम आरोग्याची. आता डॉक्टर साहेब सांगत होते आपल्याला, जेवढे प्रॉब्लेम आहे ना तेवढे शहरातल्या लोकांचे आहेत, आपले नाही आहे. त्यांनी सगळे प्रॉब्लेम निर्माण करून ठेवले, आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. म्हणून मी आज हे सांगायला आलो की तुम्हाला कितीही अडचणी असल्या, त्या अडचणीतून तुम्ही जर ठरवलं की मला बाहेर पडायचं, 100% तुम्ही बाहेर पडणार. पडणार म्हणजे पडणार. त्याच्यासाठी 2 गोष्टी करायच्या. एक, विचार हा सराव द्यायचा, नक्की होणार, करणार. मला सांगा, माझे 16 ब्लाइंड मुलं मुली आता कलेक्टर आहेत. किती? ब्लाइंड म्हणजे 100% दिसत नाही. कसं काम करत असतील, अख्खं कम्प्युटर शिकले,
सगळे मोबिलिटी शिकले, सगळं करता येते, सगळं. कविता नावाची एक मुलगी आहे, तिला दोन्ही पाय नाही, तिला एक हात नाही, दुसरा जो हात आहे त्याच्यात रॉड टाकलाय, तिची उंची 2 फूट आहे, तिला ऐकायला कमी येतं. अजून काय राहिलं, बोलायला पण प्रॉब्लेम आहे. कविता देसले तिचं नाव आहे. आणि कविता देसलेने आता MPSC राज्यसेवा परीक्षेची मुख्य परीक्षा दिलेली आहे. आणि त्याच्यासोबत पुन्हा महसूल विभागाची मंत्रालयातली परीक्षा ऑलरेडी पास झाली आहे. 5 प्रॉब्लेम आहेत एकाच मुलीला, आणि पालघर भागातली आदिवासी भागातली मुलगी आहे. तिने पहिल्यांदा हे निश्चित केलं की हे काहीही असलं तर मी करणार, हा तिचा निर्णय फार महत्वाचा आहे. मग सगळं जग येतं मदतीला, पण आधी आपल्याला वाटावं लागतं की आपण करणार. आणि दुसरं काम करायला लागतं, दररोज शिकत राहावं लागतं. हे बा, या जगात कोण माणसं पुढे जातात माहितीये? जे काही ना काही शिकत राहतात नवीन. नमस्कार. ते फडणवीस साहेबांचा कॉल होता, असू नका, महत्वाचा कॉल आहे. तर महत्वाचा मुद्दा काय, रोज जे माणसं शिकण्याची तयारी ठेवतात ते पुढे जातात. लक्षात येत आहे? आणि जे लोक शिकण्याची तयारी ठेवत नाही ते म्हणतात मला पहा फुले वाहा, मला काहीतरी आणून द्या, मला एखादी योजना द्या, माझा उद्धार होईल. अख्ख्या पुढच्या 10 पिढ्यांचा सुद्धा उद्धार होणार नाही. मला एक लक्षात आलंय, डॉक्टर साहेब जे कायम असं म्हणत राहिले की आमचं कोणीतरी भलं करा, त्यांच्या पिढ्यानं पिढ्या गरीब आहेत. पिढ्यानं पिढ्या उद्धारच नाही झाला. आणि ज्यांनी असं म्हटलं की आम्ही तर उद्धार आमचा करूच, आम्ही इतरांचा पण करू, तीच लोक पुढे गेली. मग ते कोणत्याही जाती धर्माची असो, कोणत्याही देशातली असो. आणि मला असं लक्षात आलंय की अनेक हजारो लाखो नाही करोडो लोक आपल्या देशात आणि कोणत्याही साधारण मध्यम देशात कायम कोणावर तरी अवलंबून राहतात. त्यांना कायम सतत असं वाटतं की आपल्याला मिळालं पाहिजे, आपला हक्क आहे तो, सतत असं वाटत राहतं. आणि ते तसेच जगतात. ते कधीच त्यांचा उद्धार नाही होत, कधीच नाही होत. सर्वोत्तम उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. अडचणीत तर ते पण होते, पण बाबासाहेबांनी विचार असा केला की माझा उद्धार तर झालाच पाहिजे, तो तर विषयच नाही काही, पण लाखो करोडोंचा उद्धार झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी माझं आयुष्य द्यायला तयार आहे. तर कुळांचा उद्धार करून टाकला त्या माणसाने. त्याचा अर्थ सांगतो, जरा कठीण आहे पण सांगून टाकतो. जे देतात त्यांचाच उद्धार होतो आणि जे आयुष्यभर फक्त घेतात ते तसेच राहतात, त्यांच्या पुढच्या पिढ्या पण तसेच राहतात. म्हणून तुम्ही प्रत्येकाने असा प्रयत्न करा की तुमच्यापेक्षा जास्त अडचणीतली व्यक्ती जर तुम्हाला भेटत असेल तुम्ही शोधा आणि तुम्हाला त्या व्यक्तीसाठी काही करता आलं तर जरूर करा. हे केल्यानंतर जो आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो तो कशानेच वाढत नाही. तुम्ही एखाद्यासाठी निस्वार्थ भावनेने काही केलं ना तर तुम्हाला जे तुमच्याबद्दल सन्मान वाटायला लागतो तो कशानेच वाटू शकत नाही. आत्मविश्वास वाढणं हे कायम कृतीतून होतं. मला असं वाटतं इतरांसाठी काहीतरी करणं, दुसरं काहीतरी शिकत राहणं. तुमच्यापैकी बघा तेच लोक पुढे जात आहेत जास्त जे काहीतरी शिकतायत. एखाद्या महिला गट नाही आम्ही ते मोबाईलवर बरोबर माहिती टाकू, काही पुरुष म्हणतात आम्ही बरोबर त्याच्यावरून माहिती मिळवू की असं असं झालं तर काय करावं लागतं, आम्ही ते बटन दाबून बरोबर बोलून ती माहिती मिळवू. तुम्ही काही पण शिकायला लागलात, तयार झालात शिकायला की आपला उद्धार झाला असं समजायचं. विशेषतः दिव्यांगांसाठी सांगतो, कारण दिव्यांग, अनाथ आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणात आम्ही काम करतो. आम्ही एवढं मोठं काम करत नाही सगळ्या क्षेत्रातलं, आम्ही फक्त शिक्षण घेतलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 15 वर्षात दिव्यांग आणि अनाथ व्यक्तींच्या शिक्षणाची भारतातली समस्या 100% सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. उच्च शिक्षणाची समस्याच राहणार नाही इतक्या व्यवस्था पूर्ण भारतात निर्माण करतोय.
पुढची पिढी ही नुसतं शिक्षण डिग्री नाही घेणार, तर मजबूतीने उभे राहील अशा उत्तम क्वालिटीच्या व्यवस्था आम्ही बनवतोय. आणि त्याच्याकरता तुम्ही नवीन येणाऱ्या पिढीला खूप प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर तसं आपण करू. जगामध्ये इतके लोक आता प्रगती करतायत आणि ते प्रगती करताना मात्र एक ते विसरून जात आहे, जो पहिल्या टप्प्यात कोणी, माझ्या मते छाया आमच्या मावशी सांगत होत्या, आपल्याला प्रगती म्हणजे शहरातल्या लोकांसारखं आपण वागायला लागलो, तशा प्रकारचे कपडे घालायला लागलो, तशा प्रकारच्या वस्तू वापरायला लागलो की आपल्याला वाटतं आता आपली प्रगती झाली. ठीक आहे, तर तो बर्बादीचा मार्ग आहे हे कायम लक्षात ठेवा. शहराचा मार्ग हा बर्बादीचा आहे. म्हणजे काय, तुम्ही जे पुण्या मुंबईच्या लोकांचं अनुकरण करायला म्हणताय तेही त्यांचं डोकं वापरत नाहीये, ते अमेरिकेतल्या लोकांचं डोकं वापरताय आणि त्यांना डोकं नाहीये. डोकं नाही म्हणजे त्यांचं डोकं उलट चालतं. ज्या त्या सांगत होत्या त्यांचं डोकं असं चालतं की तुम्ही खर्च करा पहिल्यांदा, तुम्ही खर्च केला तरच तुम्ही विकसित झाले किंवा तुम्ही श्रीमंत झाले. आणि आपली संस्कृती अशी आहे की तुम्ही पैसे तर निर्माण करा पण तुम्ही बचत करा, त्याच्यातून तुम्ही काहीतरी निर्माण करा. तर शहरातल्या लोकांचं तुम्ही बिलकुल अनुकरण करू नका. माझी हात जोडून विनंती आहे, नवीन पिढीला विशेषतः सांगतोय, काहीही उपयोग नाहीये. ठीक, मला बराच वेळ झालाय कारण पुढचे कार्यक्रम पण घ्यायचे आहेत. बरोबर ना, झालाय माझा वेळ आहे, 2 मिनिटं आहे. ओके, 1-2 मिनिटं घेते. भीतीतून किती चांगल्या गोष्टी तयार होतात. मी या सगळ्यांना घाबरतो म्हणून मी खाली येऊन बोललो तर किती मुद्दे माझे कव्हर झाले. ठीक आहे, माझा शेवटचा मुद्दा, किती लोक आपल्याकडे कार्यकर्ते म्हणून काम करतात? हातवर करा जरा. वाह, असा पूर्ण हातवर करा, असा पाठीकडे न्या आणि अशी शाबासकी द्या स्वतः. अशी व्यवस्थित द्या ताई, असता काय द्या द्या. व्हेरी गुड, छान छान. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही फार भाग्यवान आहात. एकतर तुम्ही काहीतरी चांगल्या कामात आलेत. माणसात आणि प्राण्यात काय फरक आहे कोण सांगेल? तुमचं नाव काय दादा? रामकृष्ण. मी आता त्यांना काहीतरी सांगणार होतो तर त्यांनी नाव सांगितलं श्रीराम. आता श्रीरामाला मी काय सांगू, खोडच मोडून टाकली मी. हे पहा, माणूस आणि प्राण्यामध्ये ना बाकी सगळ्या गोष्टी सारख्या असतात. खाणं, झोपणं, पुढची पिढी निर्माण करणं, जे काय असेल सारखं असतं. बदल काय असतो? पुन्हा तेच, आपल्याला डॉक्टरांकडेच जावं लागेल. बदल हा मेंदूचा असतो. म्हणजे लक्षात येतंय, त्यांचा मेंदू ना एवढा ऍडव्हान्स नसतो जन्मतः, आणि आपला जन्मतः ऍडव्हान्स असतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच घेऊन ठेवलंय, समजतं? त्याच्यामुळे ते जास्त विचार नाही करू शकत. आता कोविड आलं समजा, कोविड आल्यानंतर तुम्ही ते पेपरला बातमी वाचली होती का? ब्रह्मपुरी आणि या सगळ्या भागातली, तुमच्या भागातली होती, सगळ्या मांजरी एकत्र आल्या, एकत्र. आणि त्यांनी अशी मीटिंग केली की उंदरांना खायला मिळत नाहीये, आपण उंदरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही वाचली होती बातमी? तुम्ही वाचायला पाहिजे ताई. असं झालं का कधी? कधीच होणार नाही असं, कारण त्यांना तो भागच दिलेला नाही तेवढा. तो कोणाला दिलाय? कोणाला दिला? आपल्याला. काय गोडला असत, आपल्याला दिलाय. ठीक आहे, आपल्याला इतकं चांगलं काम करायची संधी या संस्थेतून तुम्हाला सांगतो. बरं, नुसतं सामाजिक काम नाही करते तुम्ही, सगळ्या सामाजिक संस्था या संस्थेसारख्या नसतात. मी खूप फिरून आलोय, तुम्ही इथेच राहिलेत म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमचा मित्र म्हणून. नुसते कागदावर काम असतात, कामं करत नाही. या भारतामध्ये इतक्या सामाजिक संस्था आहे की भारताची 100 पट आतापर्यंत प्रगती होऊन जायला पाहिजे होती, पण ते कामच करत नाही, नुसतं कागदावर असतं. तुम्ही असे भाग्यवान आहे, एक तर तुम्हाला सामाजिक काम करायला मिळतंय,
त्यात तुम्हाला अशा ऋषितुल्य लोकांबरोबर काम करायला मिळतंय. मला असं सांगायचंय, या संधीचा खरंच फायदा घ्या. असे लोक भेटत नाही, मी तुम्हाला एकदम शपथेवर सांगतो. या संधीचा फायदा असा घ्या की ते ज्या ताकदीने काम करतात ना, त्या ताकदीने तुमचं काम झालं पाहिजे अजून. म्हणजे ते जर तुमच्या गावासारख्या 100 गावांचा विचार करताय, तर तुम्ही सांगायला पाहिजे, बास आता आमच्या गावाचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त वर्षातून एकदा यायचं आणि थोडं मार्गदर्शन करायचं, आमच्या गावाची जबाबदारी आम्ही पाहू. असं झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. कारण ते जे करतायत तो तसाच मेंदू आपल्याला पण दिलेला आहे, फक्त आपण तेवढ्या ताकदीने त्याचा वापर करत नाहीये. तर जेवढे कार्यकर्ते त्यांनी ठरवायचं की आमच्या समस्या आमच्या आहेत, त्याचे सोल्युशन आम्ही शोधू, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, फक्त बाकी काम आम्ही करू. 2 पावलं जास्त टाकू, 2 पैसे जास्त खर्च करू. माझ्या गावाचा विचार करताना माझ्या मागे जे राहिले माझ्या गावातले, त्यांची जबाबदारी माझी आहे. मला विवेकानंदांच्या एका वाक्याने माझं जीवन बदललं ऍक्च्युली. ते वाक्य असं होतं, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. तुम्ही जर फक्त तुमच्यासाठीच जगत असाल, तुमचं बघत असाल, तर गडबड आहे. मग आपण मेल्यासारखे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलं होतं, स्वातंत्र्यानंतर म्हटलं होतं. ते वाक्य असं म्हटलं की, मला वाक्य नाही आठवणार, पण त्याचा सार असा होता की मला आता काही वेळा दुःख होतं समाजाकडे बघून. एवढी मोठी लढाई लढल्यानंतर ज्या व्यक्तींना आता समृद्धीचे दिवस दिसले, ते मात्र आता मागे वळून बघायला तयार नाहीत. त्यांच्या मागे राहिलेल्या बांधवांसाठी त्यांचं हृदय कळवळलं जात नाही. मला वाईट वाटतं. म्हणजे तुम्ही आता संस्थेच्या, आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या संपर्कात येऊन जर तुमची प्रगती होते, तर तुमचं काम आहे की तुमच्या बरोबर अजून एकाला आणणं, अजून एकाला सोबत घेणं. तो काय त्रास देईल, तो काय ऐकेल नाही ऐकेल, ते सगळं सोडून पण त्या महिलांना, मुलींना, माणसांना बरोबर घ्यावं लागेल आपल्याला. असं जर आपण करू शकलो तर खूप फायदा होईल. मी तुम्हाला खात्री देतो, पुढच्या काही वर्षांमध्ये खूप मोठी क्रांती या भागामध्ये घडून येईल आणि त्याच्यासाठीचं बेसिक वर्क या सगळ्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही आज असं ठरवावं की मी फक्त माझं नाही बघणार, मी माझ्या बरोबर जे माझ्यापेक्षा जास्त वाईट परिस्थितीत आहे त्यांना पण मी हात देऊन ओळून घेईल. या लोकांनी आपल्यासाठी किती वर्ष केलं, तेव्हा आता आपल्याला समजायला लागलं की हे असं आहे. तर असेच आता आपल्याहून जे मागे आहेत त्यांना आपल्याला सोबत घ्यायला लागेल, अधिक ताकदीने काम करावं लागेल. जे लोक संस्थेचे सदस्य म्हणून काम करतायत ते इकडे बसलेत सगळे, चटया बॅगा सगळ्या घेऊन. गुड, तुम्ही अप्रतिम काम करतायत. आणि पुन्हा तिसऱ्यांदा सांगतो, तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्ही अशा लोकांच्या सोबत काम करताय. हे याने बऱ्यापैकी बघितलंय जगात एनजीओत काय काय चालतं. तर हे ऋषी माणसं आहेत, अतिशय चांगल्या उद्देशाने 40 वर्षापूर्वी एका विचाराने भारावून जाऊन काम करतायत. तर तुमच्या हातात याची मजबूती आहे, तुमच्यामध्ये यांचा सगळा अंश उतरलाच पाहिजे. डू ॲज डायरेक्टेड काम नाही होणार. तुम्हाला आता वाटावं लागेल की अजून काय करावं लागेल, ते करून बघावं लागेल. चुकलं तरी चालेल, हिम्मत करून अशा प्रकारची वातावरण निर्मिती व्हावी लागेल की आयुष्यभर काम करणार आणि रोज शिकत राहणार. आणि मागच्या 40 वर्षामध्ये जे काम झालं ते पुढच्या 10 वर्षात आम्ही करून दाखवणार. कारण त्यांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा इतकी बिकट परिस्थिती होती या भागात, कशाचाच कुठे ठिकाणा नव्हता. पैसा नाही, टेक्नॉलॉजी नाही, माणसं नाही, इकडे रस्ता नाही, इकडे गाडी नाही. त्या माझ्याबरोबर एक ताई आल्या, त्यांना एवढासा रस्ता खराब आला तर लगेच त्यांना इथं वाटलं की काय रस्ता खराब आहे. हे तर यांचे रस्तेच नव्हते आले तेव्हा. तर आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही हे कमिटमेंट द्यायला पाहिजे की पुढच्या 10 वर्षात मागच्या 40 वर्षाचं काम उभं करणार. यासाठी 41 वर्षाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला आमच्या जळगावच्या मातृतुल्य व्यक्तिमत्व भेटल्या आणि
इतकं मोठं काम करणारे डॉक्टर साहेब पण भेटलेत, ज्यांच्याबरोबर बसून मला 4 गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही आमच्या आरोग्यासाठी मी गेले 10 वर्ष ऐकतोय, गप्पा मारतोय, बाहेर भेटून जेवणं खावणं करतोय, पण मी इथे येऊच शकलो नव्हतो. पण इथे मला बोलवलं याबद्दल मी खूप आभारी आहे सतीश दादा. मला इतकं ताई बरं वाटलं, मला 4 गोष्टी इथे येऊन शिकता आल्या. मी कधीही काही काम करू शकलो, माझ्याकडे काही तुमचं कधीही काम असलं सांगा. माझं काम जरा कमी संख्येचं आहे, म्हणजे काय फार कमी लोकांना माझं काम पडतं. 100 दिव्यांग आणि अनाथांमधल्या 2च लोकांना माझ्याशी काम आहे. कारण दुर्दैवाने आपल्याकडे प्राथमिक लेवलला काम चांगलं न झाल्याने ते मोठी स्वप्न बघूच शकत नाहीये. पण त्यातल्या त्यात जी बघू शकतायत त्यांना व्यवस्था पाहिजे देशभरातल्यांना, म्हणून आम्ही काम करतोय. कारण ते 2 जेव्हा असे वर जातील ना, मग 15 वर्षानंतर त्यांना बघून 150 लोक येतील. तर तो पहिली जनरेशन म्हणतात ती तयार करण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. दिव्यांग व्यक्तींमधून राजकीय नेतृत्व सुद्धा तयार होईल याचा खूप गांभीर्याने प्रयत्न करतोय की आपल्या दिव्यांगांमधून राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेवर लोक पाहिजेत, तेव्हा ते व्यवस्थित अजून विचार करू शकतील. आपल्या लोकांनी तेवढं ज्ञानी, तेवढं कौशल्याने भारलेलं झालं पाहिजे. नुसतं आपण दिव्यांग म्हणून कोणी नेणार नाही तिकडे आपल्याला. तर अशी मजबूती यायला पाहिजे. प्रशासनात लोक गेले पाहिजे, शिक्षणात गेले पाहिजे, न्याय व्यवस्थेत गेले पाहिजे, असा आम्ही प्रयत्न करतोय. याच्यापैकी काहीही लागलं तर दीपस्तंभ ही आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेची लहान बहीण आहे. त्याच्यामुळे ते कायम आम्हाला सांगू शकतात, आम्हाला सांगतात पण की हे मुलं, आमची दीदी शिकते ना इथली, तिचे मिस्टर इथे असतात. कुठे तो? ओके, हा, फार छान काम करते ती. आपल्याकडची मुलं फार ताकदीची असतात, त्यांना योग्य वातावरण पाहिजे असतं. तर ज्यालाही कोणाला असं खूपच मोठी स्वप्न आहे त्यांच्यासाठी आम्ही हजर आहे. सतीश दादा ताईंनी आदेश द्यावा, आम्ही सगळं काम करण्याचा प्रयत्न करतोच आहे. येताना चांगले प्रशासकीय अधिकारी भेटले गाडीत, त्याचाही फार आनंद आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो, तुम्ही कधीही जळगावला किंवा पुण्याला आलात तर जरूर दीपस्तंभ संस्थेला या, तिथे या, थोडासा आराम करा, जेवण खावण करा आणि पुढे निघा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. 41 वर्षाच्या प्रचंड शुभेच्छा. धन्यवाद.